अशा एका कॉलवरती माझ्या मुलाला संरक्षण द्यायला आला। हे आमचं कर्तव्य आहे। सदैव सुखी राहा, सांभाळ तुझं सौभाग्य, सांभाळ तुझं सौभाग्य। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। श्री गजानन प्रसन्न, श्री महालक्ष्मी प्रसन्न, श्री वागजाई प्रसन्न, श्री गोपालकृष्ण प्रसन्न, श्री रंगदेवता प्रसन्न, मानेश्वरी विकास मंडळ, वागेश्वरी महिला मंडळ, उपका पोस्ट शीप, वरची ठोबरेवाडी, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी, सत्यनारायण पूजेनिमित्त सविनय सादर करीत आहोत विचारभर देणारी श्रीमंत विचारांची 2 अंकी नाट्य कलाकृती सांभाळ तुझं सौभाग्य, सांभाळ तुझं सौभाग्य, सांभाळ तुझं सौभाग्य। लेखक सूर्यकांत सावंत। भाई माझ्यावर केव्हाच रागवणार नाही। खूप प्रेम करतो तो माझ्यावर, निर्व्याज प्रेम करतो। आणि तू मात्र भाईचं बहाणं पुढे करून आपला मुद्द्याचा विषय टाळण्याचा प्रयत्न करू नकोस। तसं नाही हो, अति प्रेमाला नुसता लागायची कोणाची तरी। हे आजीबाई आता उदाहरणं देत बसू नकोस। बरं बाई, राहिलं आमचं।
मजा ती कसली? ए, बोल ना काहीतरी. काय बोलू? काहीही बोल, मला आवडेल असं. एक गोष्ट सांगू तुम्हाला. गोष्ट सांगतेस? थांबा, मग मी मांडी घालून बसतो. सांग आता. पण मी सांगितलेली गोष्ट आवडेल ना तुम्हाला? आधी सुरुवात तर कर, मग पाहू आवडते की नावडते ती. ऐका तर. आज की नाही, आज की नाही, आज की नाही, माझे काका येणार आहेत मला माहेरी न्यायला. काय काका येणार आहेत तुझे? आणि ही काय गोष्ट झाली? काय ग, खरंच जाणार तू माहेरी? हो, अहो लग्नानंतर पहिल्यांदाच न्यायला येत आहेत ते मला. अगं पण इतके दिवस तू त्यांच्याकडेच राहत होतीस ना, कंटाळा नाही का आला तुला तिकडचा? माहेरचा कंटाळा येईल अशी एक तरी स्त्री आहे का इथं? सांगा पाहू. ऐक कळ कशी आली चिंती. ऐक अहो खरं तुमच्या छातीत दुखतंय? एकदा की दुखू लागलं बघ, कळ आली चिंतीमध्ये. थांबा थांबा, मी अमृतांच्या घेऊन येते. ऐक अचानक कसं दुखू लागलं? ऐक सोडा ना, तुम्ही काय करताय? अहो, सोडा. वाहिलं कुठेतरी. आता कळालं मला तुमच्या छातीत कसली कळ आली होती ते. पण यापुढे मात्र तुमच्या या अशा गोष्टींना मी मुळीच फसणार नाही. अगो अशील तू. मुळीच नाही. आणि आत्ताच मी बाहेर चालले. जा मग, इतक्यातच कंटाळा आला काय माझा तुला? मग असं करायचंच होतं तर लग्न तरी कशाला केलंस माझ्याशी? जा, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. मी निघतो दुकानावर. आणि हो, आज माझी वाट पाहू नकोस. राग आला वाटतं स्वारींना. म्हणजे माहेरी जायची थाप असली म्हणायची. काय माहेरी जाण्याविषयी थाप मारलीस तर? अशी विकेट घेतलीस माझी? आता यापुढे मात्र मी नावात फलंदाजी करणार आहे. नमस्कार. अहो, सोडा ना. काय करताय? अहो, सोडा ना. नाही, कोण नाही येणार. सोडा चला. लवकर या. मी वाट पाहिजे तुमची. अगं त्यापेक्षा मी जातच नाही दुकानात. बस. नाही नाही, आता तुम्ही निघा. चला अगं, चला अगं, चला. अगं, अगं, चला अगं, तुम्ही निघा आता. अगं, चला. अरे वा, इथे तर सगळा सुखसुखाट दिसतोय.
इथे येण्याची पुन्हा चोरांची विषाद नाही म्हणून, नाहीतर केव्हा चोरी झाली असती. बरं ते जाऊ दे, मला आता थांबायला सुद्धा वेळ नाही. काल कायमला भेटली होती वाटे, म्हणाले उर्मिलेला भेटू नये म्हणून मुद्दामच वेळ काढून आलो. मग कशी सुखात आहेस नाही ते? होय काका, मी अगदी सुखात आहे आता. असो असो, नशीब काढलेस हो तू. तुझ्या आई वडिलांची पुण्याई तो होत म्हणून तुला असे थोरा मोठ्यांचे स्थळ मिळाले. आता झटकन आतमध्ये जा आणि एक कप तुझा चहा घेऊन ये. अगदी हक्काने मागतोय हो. तुम्ही बसा, आलेच मी घेऊन. हरी 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 हरी. मिळाली नाही वाटतं सकाळची फेरी. हा आले वाटते राहूची स्वारी. काय रे उत्तमा, कोठे गेला होतास? पाणी लावायला. पाणी लावायला म्हणजे फावल्या वेळेत हजाम सुद्धा करतोस की काय? वय वय, आता पहिली तुझीच भाजून टाकू काय? काय शेंडी. नको रे बाबा. मग कलर तुला. पाणी शेतीला लावायला गेला होता का कुणाच्या गाडीला का? मग असे उघडपणे बोलावायचं काय झाले रे तुला? मग आता उघडपणे बोलल्यावर कळला ना तुला? हो हो कळले हो, चांगलेच कळले. मग आता हो बघू बाहेर. बाहेर का म्हणून अगदी मालकांसारखे फरमान सोडतोस ते. धनी राहिला बाजूला आणि आता भरता बोलला तर धीरजचा कुत्रा सोडी तुझ्या अंगावर. मग पलताना मोटर सुधी खया करे तुझा कमरेस. पुढे पुढे फार मोठा शहाणा आहेस तू. निघतोच मी आता चहा घेऊन. उर्मिला चहा नावात हात गेलेले आहे. अरे चोला तवा दुधाची चाय पाहिजे म्हणून भोंगल्यासारखा चिपटून राहिला सिद्ध. त्यात तुझ्याने काय जाते? आता झाले नुकसान तर भाईंचे होईल. तुझ्या बापाचा किस्साकडे मी कोण काय करतोस? म्हणजे माझ्या बापाचं काय जाईल असं म्हणायचंय तुला? हो हो तसेच मला म्हणायचे मला. मग अगोदर वर जा आणि हिच्या माझ्या बापसास वर जाऊन. अरे बापरे, म्हणजे तुझ्या बापाला विचारण्यासाठी मला वर स्वर्गात जाऊया सांगतोस की काय? अरे वा रे वा तुझी. माझ्या मरणावर टपेला गिटारच आहेस तू. अरे तूच हे ब्राह्मणाचे मरण इच्छितोस. यासारखं दुसरं पातक नाही हो जगात. आणि यदा कदाचित तुझ्या काकवाणीने माझं काही बरं वाईट झालं, समजा मी मेलो तर माझ्या नाण्याचे कसे होईल रे? काय सुधी होणार नाही त्याचा मी. तापर अगदी मजेत राहील बटवकी करून. नशीब नशीब एवढे तरी शुभ बोललास. बाकी काय म्हणा उर्मिले, चहा अगदी फक्कड, अगदी ताज्या दुधाचा. तू घरात आल्यापासून चहा दुधाची भेसळ होत नाही. एका बोक्याचे फार हाल झाले असतील नाही? शब्द्या भट्टा थांब. आता तुझ्या शेंडीचे झुंजीर बांधतो बघ. दादात खोलीत पिंजरा लावून ठेवलाय. अरे बापरे, उर्मिले मिळाला ना मिळाला. अरे बापरे, उंदीर मिळाला. उंदीर मिळाला ना मिळाला. अरे बापरे, उंदीर मिळाला. उर्मिले शब्द्या भट्टा माझी मस्करी कर. अरे बापरे, उर्मिला मारलं. त्या शेंडीला का बरं? बापरे, बापरे.
अशी दचकलीस का? मला पाहून भीती वाटावी इतका का मी भयंकर वाटतो तुला? दुष्ट माणसाची सावली सुद्धा वाईट असते असं म्हणतात. शब्द जरा जपून वापरलेस तुझ्या या कमनीय देहाला शोभून दिसतील ते. तेव्हा विचारांची पोस्ट असल्यासारखी वायफळ बडबड करू नकोस. मग का आलास त्या घरात? आता गावचा माणूस गावातल्या घरात येणारच. शिवाय तुझ्या या घरलेल्या देहाला डोळे भरून पाहायला आलोय. माणसा, एका विवाहित स्त्रीला असं बोलायला शरम कशी वाटत नाही तुला? विवाहित आता दुसऱ्यांची बायको होण्यापेक्षा जर माझी झाली असतीस तर बोललो नसतो मी तुला. तुझ्यासारख्या चोराची बायको होण्यापेक्षा मेलेलं काय वाईट? मग आता तुला तोच मार्ग स्वीकारावा लागेल. अगं तू मला आवडली होतीस म्हणून मी तुला लग्नाची मागणी घातली होती. पण मला नकार देऊन नको त्या शब्दाने मला स्वाभिमान दुखावलास. त्यात माझं काय चुकलं? अरे गावगुंड म्हणून लोक तुला ओळखतात. जंगल तोड करून बेकायदेशीरपणे सागाची आणि चंदनाची लाकडं चोरून तू विकतोस आणि त्यातून आलेल्या पैशातून तू आणि तुझे साथीदार नको नको ते काळे धंदे करतात. आणि असं कोणतं व्यसन नाही रे तुला की तुझ्या कर्तृत्वांचा गुणगान बसावा. बस तुझ्याकडून माझ्या कर्तृत्वाचा सर्टिफिकेट नको मला. तुझी निरंतर बडबड ऐकायला नाही आलो मी इथं. तू माझ्या जीवनात आली असतीस कदाचित वेगळ्या वाटेने चाललो असतो मी. तुझ्या सहवासात सुगंधी विचारानं माझं जीवन बदलून गेलं असतं. पण ती संधी तू मला दिली नाहीस. माझ्याशी लग्नाला नकार दिलास, मला किंकारलास. कितीही गोड बोलायचा आवाज ना तरी मी तुला पूर्ण ओळखून आहे. अरे अंगाला चुनापासून आलेला कावळा आहेस तू, कावळा. तुझ्या अंगी राजहंसाचे गुण कुठून येणार? कावळा ठीक आहे. मग आता कोण कावळा आणि कोण राजहंस ते कळेल तुला लवकर. फक्त माझं उद्दिष्ट साध्य करण्याची वेळ पाहतोय मी. कसली वेळ आणि कोणतं उद्दिष्ट? ते कळलं तुला काही दिवसातच. मला दुखावताना माझं मन पायदळी उडवताना माझ्या मनाचा विचार केला नाहीस तू. माझा अपमान करून काय ती जखम केली तू माझ्या हृदयावर. पण त्याचे परिणाम तुला कसे भोगावे लागतील याची कल्पना नाही. आयुष्यभर दुःखानं तडफडत जाणार हे फक्त लक्षात ठेव. या घरात मी पूर्ण सुखी आहे. कावळ्याचा शाप बाधणार नाही माझ्या सुखाला. कावळ्याचा शाप? अगं पण त्याच कावळ्यासाठी सुद्धा काही वेळा तिष्ठत राहावं लागतं माणसाला. मृत माणसाच्या पिंडाला स्पर्श करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते त्याची. त्या वेळी कावळ्याच्या आयुष्याची खात्री पडते, किंमत करते. उर्मिला एक दिवस तुला माझ्याच आसरे यावं लागेल. त्यावेळी तुला माझी किंमत करेल. असं का म्हणतोय? हा म्हणतोय. याचं उत्तर मी नाही देणार. तर मग कोण देणार? देव माणसाचा मुलगा पागलीतली माणसं बाई देशमुख एक नंबरचा कृतज्ञ. रुपेश, काय बोलतोयस तू हे? अरे ज्यांच्याबद्दल तू हे उद्गार काढलेस त्यांना गावात किती मान आहे हे माहित आहे ना तुला? आणि तुझी लायकी देखील नाही त्यांच्या पायाजवळ उभं राहायची. स्वतःच्या स्वभावावरून दुसऱ्यांचा अंदाज बांधू नये. आमचे भाई खरोखरच देव माणूस आहेत. देवमाणूस? मग त्या देव माणसाचं तू मात्र सावध बनू नकोस. तो एक वासनेचा शिकारी आहे, शिकारी. बायका लागतात त्याला वाचता बुद्धी झाली. रुपेश, बहिणीबद्दल मला असं घाणेरडं ऐकायचं नाही. तू आधी निघ इथून. तर मी
मजूर समजतोय. आणि सारी इस्टेट स्वतःच्या मोठेपणासाठी उधळणार आहे. तुला माहित नाही, गावातल्या अड्याला मदत करायची, त्यांचं व्याज म्हणून त्यांच्या तरुण पोरी, त्यांच्या बायका. रुपेश, अगं रागवतेस कशाला? तरुणपणी त्याची बायको गेली तरी सुद्धा त्याने दुसरं लग्न का केलं नाही? कारण बाहेरच पस्ता बाबाला केला. मग दुसरं लग्न करायची गरजच काय? रुपेश, तू निघ इथून. आमच्या घरात आग लावून माझं मन दुबविण्याचा विचार सोडून दे. आमचे भाई खरोखरच देव माणूस आहेत. तुझ्यासारख्या लांडग्यानं त्यांच्या कर्तृत्वावर शिंतोडे उडवले ना, मी थोडेच पिचडणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. मग मी आता पुन्हा येईन तुझी खात्री पटवण्याकरता. हे पक्का लक्षात ठेव. नीच हलकट, आमच्या सुसंस्कृत घरात असंतोषाचं विष घालून स्वतःचं उद्दिष्ट साध्य करून पाहतोय. यापुढे इथं वाऱ्यालाही येता कामा नये असा नीच हलकट माणूस. पलाला भडवा, डुंगरात पाय लावून पलाला. म्हणा म्हणतो दुधात पाणी मिसळतो म्हणून. आता परत माझ्या वाटेत जाणार नाही. बहिणीनू, ओ बहिणीनू, आज काय पिटी पिटी ढवळतात की काय फुलदाची? नाही म्हणजे बाहेर अगदी घमघमाट सुटलाय म्हणून म्हणता. तसा काय बी काम नाही माझा. अगदी फुरसतीनं यावा. काय रे उत्तमा? अरे कसली गंमत? आणि कुणाला सांगतोयस? वहिनी साहेबांनी सांगणार होतो आपल्या शंभू भटाची गंमत. शंभूची? अरे काय झालं त्याचं? अहो माझी मस्करी करायला लागला ना, तर ती मी त्याची पाठ घेतली. बर, मग पुढे काय झालं? पुढं पुढं ता पलट सुटला. ता पुढं मी माग, ता पुढं मी माग. आणि पलता पलता त्याचा पाय शेणात पडला ना हो. आणि आणि पाय घसरून पडला ना हो. सगळा सगळा शेणात त्याच्या रंगास लागला, ललवायला सगळा. हा, दोघांचा पोट खेळ अजून जात नाही तर? आई, तुम्ही केव्हा आला? काय नुसताच आलो. उत्तमची गंमत ऐकत बसलोय. बरं, तुम्हाला चहा आणू का? नको, प्रवासात झालाय 2 वेळा. भाई, भाई, भाई. काय झालं बापू? भाई, आणि धापा टाकीत का आलाय? उत्तम, थोडं पाणी आण बापूला. नको, नको, मला पाणी नको. माझ्या तोंडचं पाणी पडायची वेळ आली बघा. मला तुमच्याकडे धाव घेतलंय बघा. प्रथम पाणी घे बापू. आणि सावकाश सांग काय झालंय ते. बाई, माझी मुलगी सावित्री अरे मरणाच्या वाटेकडे डोळे लावून सुईन म्हणाली पिन आडवाला ताबडतोब इस्पितळात न्यायला हवे. तिची जन्मल माझ्याने बघवेना, पण सारखी पाखरा सारखी तोंड उघडते, तोंड उघडते. अरे मग इकडे कशाला आला? अगोदर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं की नाही तिला? गेलो तो बाई, गेलो तो, पण माझ्या कैवटीला 1 रुपया सुद्धा शिल्लक नाही.
म्हणून तुमच्याकडे धाव घेतलंय बघा. अरे चल मीच येतो तुझ्या बरोबर. पण भाई आताच तर तुम्ही प्रवासातून आलात. मिला अगं परोपकारासाठी जन्म आपुला. या गोळ्या अशिक्षित जीवाला काय माहित त्या हॉस्पिटलची. म्हणून मी स्वतःच जातो. उत्तम तूही चल माझ्या बरोबर. चल बाबू चल. कोण आहे? कोण आहे? कशासाठी आलायस तू इथं? कसला ताप विचारणार आहेस तू वहिना? माझ्या मायकेला पैसे देतो काय? कोण लागतं माहित? तुझ्या बायकोला पैसे? माझ्या बायकोला पैसे. मी तिला मारून घरामध्ये काढली होती. पण ह्या तुझ्या दिरानं तुमच्या फायड्यानं तिला पैसे दिल्यानं समजलं एका माणसाकडून. साऱ्या फायड्या सतू जे बोलतोयस ते शुद्धीत तरी बोलतोयस का तू? अजून आधी वाटली घेतली ना तरी मी हेच सांगणार. सतू या फायड्या कुठे? बाहेर गेलेत ते आले की मग ये. आता जा इथून. झाला कशाला? त्याला विचारणार मी. बायको माझ्या हे तुझी सतू सांग म्हणून. नशेच्या आहारी जाऊन वाटेल ते बनवू नकोस. भाई आले की मग ये. जा इथून. आले वेळेत तो घाबरतो की काय मी? आणि जर मार्केट घेतला तर त्याची बत्तीस आउट करून टाकतो. कापडे टाकतो. साला रांगत. नीट चालता सुद्धा येत नाही आणि बहिणींना मारायच्या गोष्टी करतोय. पण मी म्हणते यात कितपत सत्यांश असेल देव जाणे. देव कशाला सांगायला? मी सांगतो ना, ते सारं खरं आहे. पण तू का आलास परत? तुला वेळीच सावध करायला. पण माझ्या सुखी संसारात तुला नाक खुपसायला कोणी सांगितलं? ऐक उर्मिला, मी तुझ्यावर एकतर्फी प्रेम करीत होतो. आणि त्याच प्रेमाच्या पोटी मी इथे येऊन तुला सावध करतो. हा, तुला विश्वास ठेवायचा नसेल तर नको ठेवूस. कारण तुला कदाचित असं वाटत असेल की तुझ्या प्राप्तीसाठी हे खोटं नाटक रचतोय म्हणून. काय म्हणायचंय तुला? सांगतो. पण तुमचा भाई कुठे गेला? बापूंच्या पोरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. बापूच्या पोरीला आणि हॉस्पिटलमध्ये? म्हणजे केलेला पाप निस्तराला गेला पाहिजे. पाप? कसलं पाप? तर बापूच्या पोरीच्या पोटात कोणाचा पाप आहे माहित आहे का तुला?
का तुमच्या बाईचा? नाही नाही, हे सगळं खोटं आहे. उगाचच एखाद्याच्या अब्रूवर शिंतोडे उडू नकोस. तुला पटणार नाही हे फक्त ठाऊकच होतं मला. कारण तुम्ही भाईला ओळखता ते फक्त देवमानू म्हणूनच. पण तो एक वाचलेला लवसाला लांडगा तो लांडगा. बापूच्या पोरीचं लग्न होऊन 1 वर्षातच तिचा नवरा मेला. तरुणपणी विधवा झाली ती. आणि तिच्या त्यात असहाय्यतेचा गरिबीचा बाईने फायदा उठविला. तर तेच पाप त्यांचं होतं म्हणून आई बापू सोबत हॉस्पिटलमध्ये गेला. पण तू सांगतोयस यावर विश्वास कसा ठेवावा आम्ही? विश्वास ठेवण्यासारखे अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. सदूच्या बायकोशी बाईचे कुठले संबंध आहेत माहिती आहेत का तुला? सदूने राजरोसपणे दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहिलंय. आणि त्याचाच परिणाम म्हणून सदू सारखा चांगला म्हणून दारूच्या आहारी गेलाय. बाईच्या काळ्या कृत्याचा ग्रंथच होईल बघ. इतकंच कशाला तुझ्या नवऱ्याला बसून दान धर्माच्या निमित्तानं ही सारी संपत्ती बापूच्या पोरीला होणाऱ्या अनुरोध पुत्राला मिळेल. त्याच वेळी तुझ्या नवऱ्याच्या डोळे उघडतील. आईच्या खोट्या प्रेमापोटी आंधळे झालाय तुम्ही दोघं. तेव्हा वेळी सावध हो उर्मिला. हे जर सत्य असेल तर अमोलचे डोळे उघडलेच पाहिजेत मला. सत्य सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे ते इतकंच पाहना. तालुक्यावर थकून बघून आल्यावर सुद्धा बापूच्या पोरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलास ना. पण हे सारे कशासाठी? तर स्वतःचा सावपणा दाखवण्यासाठी. पण डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीला देखील वाटतं आपला सोन पाहत नाही. पण जगाचे डोळे सत्ता उघडे असतात उर्मिला. पण हे सारं भाईच्या बाबतीत घडू शकतं. आता घडू शकतं की नाही याचं उत्तर मिळवण्यासाठी स्वतःच तुला केव्हा तरी बळी जावं लागेल. तेव्हा वेळी सावध उर्मिला आणि नवऱ्यासह वेगळा संसार मांड. नाहीतर ही सारी संपत्ती वासनेच्या आहारी जाऊन बाई केव्हा उधळेल याचा पत्ता सुद्धा लागणार आहे तुम्हाला दोघांना. एवढंच कशाला तुमच्या असहाय्यतेचा फायदा उठवून तुला देखील स्वतःचा वासनेची शिकार करेल तो. येतो मी. थांब रुपेश. माझी आता पूर्ण खात्री पटली. वरून थोडे साम दिसणाऱ्या भाईच्या कसापणीची सत्यता आता मला पटायला लागलीये. अमोल येऊच दे. चांगलीच गाव उघडणी करते त्यांची. आणि भाईच्या नीच वृत्तीचा पाठ चांगलाच वाचून दाखवते त्यांना. तुझा नवरा तर बंधुप्रेमामुळे आंधळा झालाय. तो विश्वास ठेवेल तुझ्यावर का नाही ठेवणार? त्यांचेही डोळे उघडलेच पाहिजेत मला. हा माझं नाव मात्र कोणाला सांगू नकोस. तर अगोदर तुमच्या दृष्टीने कानपाटी म्हणून प्रसिद्ध आहोतच. उर्मिला, मी एक मोलाचा सल्ला देऊन तुला इथे सावध करण्यासाठीच आलो होतो. विश्वास ठेवलास तर तुझं वरण नक्कीच होईल. उशिरा येतो मी. थांब रुपेश. मी तुझ्यासाठी चहा आणते. चहा नको. निदान सरबत तरी घेऊन जा. थांब आलेच ना. टाकलंच आहे. पटापट मासे कसे गळा लागतील तेच पाहायचंय मला. मी चोर गुंड काय नीच मवाली काय? आता मी फक्त माझं उद्दिष्ट साध्य करणार. आईचा काटा दूर करून त्याच्या या पूर्ण इष्टगीसह उर्मिला समाधानकारक भोगल्याशिवाय ही सुडागडी शांत नाही होणार.
येतो मी. स्वतःची काळजी घे. रुपेश, पुन्हा कधी येशील? ज्याच्यावेळी तुझ्यावर संकट येईल त्याच्यावेळी तुझा इत्यजित्त म्हणून नक्कीच येईल. बाय. बिचारा रुपेश, उगाचच नको नको ती दुष्ण दिलीत मी त्याला. मनाचा किती प्रेमळ आहे तो. आज वेळीच येऊन सावध केलं म्हणून नशीब, नाहीतर माझ्याही जीवनाचं एक वेगळंच चित्र निर्माण झालं असतं. पण खरंच भाई व्यभिचारी असतील का? उर्मिला तुझा पाठ होतोय. भाई सारख्या सच्ची प्रेमळ आणि दयाशील माणसावर तू संशय घेतेस. नाही नाही नाही. तुझ्यावर आणि अमोलवर मी निर्व्याज प्रेम करतो तो. त्या पोटी त्याचा काही सुद्धा फायदा नाही. एक वाद आणि एक पत्नी असा आदर्श रूपी प्रभू रामचंद्राचा महान गुण त्याच्या ठाई वास करतो. आणि अशा सज्जन माणसावर तू घाणेरडे आरोप करतेस. या शूद्र घटकांवर विश्वास ठेव. नाही नाही नाही. का विश्वास ठेवू नये? का विश्वास ठेवू नये? खात्रीपूर्वक सर्व माहिती मिळाल्यावर कोण विश्वास ठेवणार नाही? भाई म्हणजे वाघाचा काकडं पांघरलेला लांडगा आहे. लांडगा बापूच्या पोरीच्या पोटी त्याचाच पाप आहे. सदूच्या बायकोला वश त्यानं सदूला माणसातून उठवलाय. त्या भाईपासून बचाव कर उर्मिला. हे तुला केलंच पाहिजे. हो हो उर्मिला, हे तुला केलंच पाहिजे. कुठं आहे तो भायड्या? मला नाव विचारायचं आहे. माझी वाईट व्हावी काय? बापूच्या पोरीच्या पोटी कुणाचा बाप आहे माहित आहे का तुला? तुमच्या भाईचं. तुमची सारी त्या बापूच्या पोरीच्या अनावरच पुत्राच्या नावे कारण आहे तो. सदूसारख्या माणसाच्या बायको विचार करून त्याला माणसातून उठवलं. उद्या तुला देखील तो आपली शिकार करेल. सावध हो उर्मिला, सावध हो. सावध हो उर्मिला, सावध हो. सावध हो उर्मिला, सावध हो.